नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीमध्ये सुप्रसिद्ध असणारा PSI श्रीराम पालवे यांचा नंद्या याने बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये वेगळी ओळख पालवे परिवारांची केली आहे। नंद्या बैलाची निगा व देखभाल प्रगतशील बागायतदार विठ्ठल पालवे व उत्कृष्ट गृहिणी सौ रुक्मिणी विठ्ठल पालवे हे पती पत्नी शर्यतीच्या बैलांसह गायी, म्हशी आणि शेळ्या यांची देखभाल करत असतात। नंद्या बैलाने महाराष्ट्रात अनेक मैदानामध्ये गट, सेमी व फायनल यामध्ये क्रमांक मिळवले आहेत। काही दिवसांपूर्वी बैलगाडी शर्यतीत नंद्या बैलाला दुखापत झाली। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, त्यामुळे दिवसेंदिवस नंद्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे। महाराष्ट्रात आषाढ महिन्यात बेंदूर व श्रावण महिन्यात पोळा असे दोन बैलांचे सण साजरे केले जातात। सध्या आषाढ महिन्यातील बेंदूर सुरू आहे। माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात बेंदूर सण साजरा केला जातो। बेंदूर सणाला नंद्या बैलाला मिरवणुकीमध्ये सहभागी होता आले नाही, हे सांगताना नंद्या बैलाच्या मालकीन सौ रुक्मिणी विठ्ठल पालवे यांना अश्रू अनावर झाले होते। नंद्या बैल लवकरच व्यवस्थित होऊन पुन्हा मैदानामध्ये गेला पाहिजे, यासाठी रुक्मिणी पालवे यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत। आज खऱ्या अर्थाने बेंदूर आहे आणि तुमच्या हातामध्ये हा नंद्या बैल आहे आणि तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आहेत। नेमकं काय प्रकार आहे? प्रकार आहे चांगला असता, किंवा जर चांगला असता तर नटवायला माणूस होता। आज कसा त्याच्यावर रंग टाकलाय। काय झालंय नेमकं? काय असं सोनगाव मध्ये पळता पळता पडलेला आहे। तेव्हापासून आता गेल्या 3 तारखेला 2 महिना झाला। आत्ताशी थोडा बरा व्हायला लागला, त्याच्यामुळं अवघड वाटतं। बरं, ह्या नंद्या बैलानं महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं नाव कमवलं। किती बक्षीस आणले ते? खरं बक्षीस भरपूर 2-4 मोटरसायकल आणलेले। आता मावाच्या महिन्यापासून पळायला लागला। अकलूच्या मैदानात पळाल्यापासून चांगलं 5-6 लाख मिळवलं। नंतर असं सोनगाव मध्ये गेला आणि नंतर पळत पळत बैल पडला, पडल्यापासून बैल जाग्याला। तर आता ह्या बैलात काय प्रगती आहे का? कसं आहे? सुधारणा होत चालली? आता लागला बरा व्हायला, म्हणजे पहिल्यासारखा होईल असं डॉक्टरांचं म्हणणं? डॉक्टरांचं म्हणणं आहे पहिल्यासारखा बरा होईल। आता म्हणजे जखम जी होते ती मिळत आलेली, एक साऱ्या पहिले एक साऱ्या जास्त होते आणि आता थोडी अशी मिळत आली। दुसरं काय नाही, ह्याचं वाईट वाटतं। बरं, आज हा खरं नंद्या जे आहे गेल्या वर्षी मिरवणुकीमध्ये सहभागी झालता, आज फक्त त्याच्या त्या दुखाव्यामुळं ते जाग्याला आणि त्यामुळं तुमच्या डोळ्यामध्ये खरं असं आहे। आज सकाळपासून मला म्हणजे इतकं त्याला दुसऱ्याला नटी द्यायची पण काय वाटलं ना, काय फक्त ह्याच्यासाठी दुःख आहे माझं।